सपनाज होमस्कूलिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 2026चा जो नवीन अभ्यासक्रम आला आहे त्यातला इयत्ता 6वीचा विज्ञानाचा तिसरा धडा विलग करूया घटक याचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न 1, योग्य पर्याय निवडा. चुंबकीय विलगीकरणामध्ये टिंब याचा वापर केला जातो. तर याचं उत्तर सोपं आहे, चुंबकीय गुणधर्माचा. गव्हातील बारीक खडे वेगळे करण्यासाठी टिंब ही पद्धत उपयुक्त ठरते. तर इथे उत्तर आहे निवडणे. चाळणेही असू शकते, कारण जर गव्हामध्ये बारीक खडे आपल्याला वेगळे करायचे तर चाळणे ही पद्धत पण असू शकते, पण पुस्तकात निवडणे आहे म्हणून आपण निवडणे लिहिलेलं आहे. पाण्यात विरघळलेली तुरटी पुढील पैकी टिंब पद्धतीने वेगळी करता येते. तर आता इथे लक्षात घ्या, तुरटी आपण वेगळी करत नाही, पण पाण्यावरून तुरटी फिरवून आपण पाण्यातला कचरा जो तुरटीच्या स्फटिकांना चिकटतो आणि तळाला बसतो, तर त्याच्यासाठी निवळणे ही पद्धत असते. ओके. पाण्यातला कचरा किंवा गाळ काढण्यासाठी ती पद्धत वापरतात, पण इथे आपल्याला प्रश्न विचारला की तुरटी काढण्यासाठी. ओके. तर उत्तर आपलं निवळणे हे आहे. दुधामध्ये पाणी मिसळले आहे अशी शंका आहे, त्यातील दूध आणि पाणी वेगळे करणे टिंब पद्धतीने शक्य होईल. तर बघा, दुधातलं जे पाणी आहे ना ते गाळून निघत नाही, बाष्पीभवनाने निघत नाही, अवसादन व निवळण्याने पण निघत नाही, म्हणून याचं उत्तर असणार यापैकी कोणत्याही पद्धतीने शक्य नाही. सत्य की असत्य ते ठरवा आणि असत्य असेल तर का ते पण लिहा. द्रवामध्ये न विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत वापरली जाते. तर हे सत्य आहे. जसं चहामधून चहाची भुकटी बाहेर काढण्यासाठी आपण त्याला गाळतो चहाला. चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून सर्व धातू वेगळे करता येतात. तर हे असत्य आहे, कारण चुंबकीय गुणधर्माचा वापर करून फक्त चुंबकीय धातू जसे की लोखंड, कोबाल्ट आणि निकेल हेच वेगळे करता येतात. सोनं, तांबं, ॲल्युमिनियम असे अचुंबकीय धातू याद्वारे वेगळे करता येत नाहीत. समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी अवसादन ही पद्धत वापरली जाते. तर हे असत्य आहे, कारण समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी बाष्पीभवन ही पद्धत वापरली जाते. धान्यातील वजनाने हलका असलेला कचरा वेगळा करण्यासाठी उफणणे ही पद्धत वापरतात. तर हे सत्य आहे. जेव्हा उंचावरून आपण धान्याला खाली फेकतो तर धान्य सरळ खाली पडतं, पण त्यातला हलका कचरा उडून बाजूला जातो. जड व हलके असे दोन द्रवपदार्थ वेगळे करण्यासाठी निवळणे ही पद्धत वापरता येते. तर सत्य, जसे की तेल आणि पाणी यांच्या मिश्रणात तेल वर तरंगते आणि पाणी खाली राहते, ते विलगीकरण नळी किंवा निवळणे पद्धतीने वेगळे करता येते. गाळण पद्धती कोणत्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते आणि कशी? तर गाळण पद्धती ही द्रवपदार्थ आणि त्यात न विरघळणारा स्थायू पदार्थ यांच्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते. कशी ते? योग्य आकाराची छिद्रे असलेली गाळणी किंवा गाळण कागद, फिल्टर पेपर वापरून मिश्रण गाळले जाते. यामध्ये न विरघळलेले स्थायू कण गाळणीवरती किंवा कागदावरती वरच राहतात आणि शुद्ध द्रव खाली भांड्यात गोळा होतो. उदाहरणार्थ चहातून चहाची पत्ती वेगळी करणे किंवा गढूळ पाणी गाळणे. भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा कसा वेगळा कराल? तर लाकडाचा भुसा वजनाने हलका असतो आणि तो पाण्यात विरघळत नाही, त्यामुळे तो पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतो. हा भुसा वेगळा करण्यासाठी आपण खालील पद्धती वापरू शकतो. निवळणे: भांड्यातील तरंगणारा लाकडाचा भुसा हाताने व चमच्याने अलगद बाजूला काढून पाणी निवळून घेता येईल. गाळणे: संपूर्ण मिश्रण कापडाने किंवा गाळणीने गाळल्यास लाकडाचा भुसा गाळणीवर मागे राहील आणि स्वच्छ पाणी खाली पडेल. सुतारकाम करत असताना लाकडी भुशामध्ये एकत्र झालेले लोखंडी खिळे सुतार कोणत्या पद्धतीने वेगळे करू शकेल? त्यापैकी कोणती पद्धत अधिक सुलभ ठरते? बघा, तर सुतार हे खिळे खालील पद्धतीने वेगळे करू शकतो. निवडणे: हाताने एक एक खिळा भुशामधून वेचून वेगळा करणे. चाळणे: मोठ्या छिद्रांची चाळणी वापरून मिश्रण चाळल्यास भुसा खाली पडेल आणि खिळे चाळणीवर राहतील. चुंबकीय विलगीकरण: तर मिश्रणावरून एक चुंबक फिरवणे. आणि अधिक सोपी पद्धत कोणती आहे? तर चुंबकीय विलगीकरण ही पद्धत सोपी आहे, कारण जलद ठरते. चुंबक फिरवतात सर्व लोखंडी खिळे चुंबकाला चिकटतात आणि भुशापासून झटकन वेगळे होतात. प्रश्न 6, पुढे शब्दकोड्यात विलगीकरणाशी संबंधित काही शब्द दिले आहेत. नमुन्यासाठी अशा एका शब्दाभोवती वर्तुळ केले आहे. शब्दकोड्यातील असे सगळे शब्द शोधा आणि ते नोंदवहीत लिहा. तर बघा, आपल्याला एक शब्द दिलेला आहे शोधून, आधीच तो निवळणे आहे. तर बघा, गाळणे, घुसळणे, निवडणे, बाष्पीभवन, अवसादन, चाळणे, चुंबकीय विलगीकरण. इथे एकच वर्तुळ पाहिजे होतं, मी चुकून 2 केले. चला पुढचा प्रश्न बघू आता आपण. कागदाचे 9 त्रिकोण कापून घ्या. खालील कोडे त्यावर लिहून घ्या. गटामध्ये बसून हे 9 त्रिकोण अशा पद्धतीने लावा की त्यांचा एक
त्रिकोण तयार होईल आणि प्रत्येक बाजूवर लिहिलेल्या विलगीकरणाच्या पद्धतीसमोर त्याचे उदाहरण असेल. एकत्र बसून कोडे सोडवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, हे तुम्हालाच अशा पद्धतीने कागदाचे त्रिकोण तयार करून ते कापून जसं जिगसॉ पझल सोडवतो तसं हे सोडवावं लागणार आहे. चला, हा स्वाध्याय कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये कळवा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी तो व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.